राहुल गांधींनी शिवजयंतीला वाहिली श्रद्धांजली। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याऐवजी वाहिली श्रद्धांजली। भाजप काँग्रेसमध्ये जुंपली। मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन 24 तास उलटले तरी सुद्धा विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर कायम। विकिपीडिया आणि कमाल आर खानवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं खोटं सांगून मुंडेंनी कृषी विभागामध्ये जीआर काढले। दमानियांचे नवे आणि गंभीर आरोप। इफ्कोमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीचं राजकीय महाभारत सुरू। धस भाजप प्रदेशाध्यक्षांवर प्रश्न उपस्थित करत असल्याची काँग्रेसची टीका, तर डील झाल्यानं धस शांत। राऊतांचा आरोप। मंत्रिमंडळ बैठकीआधी अजेंडा फोडल्यास कारवाई। मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना इशारा, तर मंत्रिमंडळामध्ये कोणी फितूर असेल तर शोध घेण्यासाठी मदत करू। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांचा मोठा दावा। भाजपनं युती तोडल्यानं आणि मविया सरकारमध्ये पवारांनी नकार दिल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री पदापासून दूर। राऊतांचं वक्तव्य, तर पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलंय। शिंदेंची प्रतिक्रिया। किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती सोहळा साजरा। शिवाजी महाराजांच्या घोषणेनं शिवनेरी दळाणून गेला। अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक बांधण्यापेक्षा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारनं निधी द्यावा। खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याची पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी। लवकरच पुतळ्याच्या उभारणीस होणार सुरुवात। झारखंडमधील नक्षल कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश। गेल्या 13 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये नक्षल्यांचं वास्तव्य।